भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परम पूजनीय, परम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती महात्मा फुले, युगकवी वामनदादा कर्डक, महाकवी प्रतापसिंह दादा बोराडे यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्यचळवळीला आज या जयंतीच्या निमित्ताने मी उपस्थित सर्व कलावंतांच्या वतीने, उपस्थित बांधवांच्या बंधू भगिनींच्या वतीने विनम्र अभिवादन. खरं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कलावंतांनी केलं. समाजाला वैचारिकदृष्ट्या सुदृढ करण्याचं काम हे कलावंतांनी केलं आणि हे करत असताना त्याचं काम कलावंत करतात. त्या समाजाने कलावंतांना सुदृढ करण्याचं काम अजूनपर्यंत केलेलं नाही. असली तरी आपल्याला काय मिळते, आपण काय मिळवतो, यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांसाठी समर्पित जीवन जगणारे कलावंत हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे भाष्यकार आहेत. वामनदादा, प्रतापसिंह दादा यांनी आपली उभी हयात बाबासाहेबांचा विचार, समतेचा विचार, बंधुभावाचा, न्यायाचा विचार या देशाच्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा विचार हा सर्व जाती धर्माच्या माणसांपर्यंत कलेच्या माध्यमातून, गायनातून, कवित्वातून त्यांनी प्रसारित केला. ही साधी गोष्ट नाही, एक मोठी चळवळ या लोकांनी, कलावंतांची उभी केली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की कलावंत माझ्या अनेक भाषणापेक्षा वामनदादांचं एखादं गाणं हे अतिशय प्रभावी असतं. लोकभाषेमध्ये या लोकांनी आपलं कवन केलं, गायन केलं आणि त्यातूनच जनमानसाचं प्रबोधन केलं. आज समाजामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. जो कोणी समृद्ध असेल, पैशावाला असेल, त्याच्या पाठीशी जर कलावंतांना फिरावं लागणार असेल तर हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. आमचा कलावंत विचारांच्या पाठीशीच फिरला पाहिजे. याच्यासाठी त्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं हे समाजाचं आणि समाजातील जबाबदार लोकांचं काम आहे. ही जबाबदारी ज्या दिवशी आमचा समाज समजून घेईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा कलावंत वैचारिकदृष्ट्या स्वतंत्रपणे, सार्वभौमपणे बाबासाहेबांचा विचार प्रगल्भपणे मांडू शकेल. अलीकडे काही लोकांनी बाबासाहेबांचा नाव घेऊन आपला धंदा मांडलेला आहे आणि हा धंदा माझ्या समाजाला रोगतीकडे नेणारा आहे हे जाणून देखील आमच्या कलावंतांना त्याच्याबद्दल भाष्य करता येत नाही. कारण एवढे ते समृद्ध नाही. उद्या चालून जर त्यांच्यावर काही अरिष्ट उडवलं तर त्यांच्या मदतीसाठी येणारा माणूस शोधून सापडणार नाही. आणि म्हणून हा दुबळा असलेला आमचा कलावंत समाजाने समृद्ध करण्याची खरी गरज आहे. आणि ज्या दिवशी आम्ही असं करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं वामनदादांचा आणि प्रतापसिंह दादांच्या जयंतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं संपन्न झाला, अभिवादन केलं असं होईल. आजच्या दिवशी सर्व कलावंत बाहेरून आलेले आहेत, तिथे स्थानिकही आहेत. त्यांनी बाबासाहेबांचे विचार मांडायचे आहेत, गायनातून मांडायचे आहेत. आज मी अधिक पूर्ण हे प्रस्तुत होणार नाही, समर्पक होणार नाही. आणि म्हणून मी युगकवी वामनदादा आणि महाकवी प्रतापसिंह दादा यांच्या स्मृतींना आजच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व बांधवांच्या, कलावंतांच्या, बंधुभगिनींच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि विनंती करतो कलावंतांना की त्यांनी पुढील कार्यक्रम चालू ठेवावा. धन्यवाद भाई.